राम कृष्ण Jai Ram Krishna, Jai Ram
जन्मोजन्मी आम्ही जोडीली जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती आम्ही जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली तुझे प्राप्ती झाली तुझे प्राप्ती झाली जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती आम्ही जोडीली जन्मोजन्मी आम्ही जोडीली भक्ती तुझे प्राप्ती झाली भक्ती प्रेम सुखा देवी चक्रपाण 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 प्रेम सुखा देवी चक्रपाण सुखा देवी चक्रपाण देवी आपले चरणी जन्मोजन्मी देवी आपले म्हणे आम्ही पायी सुखाचे म्हणे आम्ही पाहिजे सुखाचे रामा म्हणे आम्ही पायी सुखाचे भारत नामाचे तुझे देवा भारत नामाचे तुझे देवा भारत नामाचे तुझे देवा रामा म्हणे आम्ही पायी म्हणे आम्ही पाहिजे सुखाचे आम्ही पाहिजे सुखाचे भारत नामाचे नामाचे तुझे देवा तुझे देवा भक्ती प्रेम सुख देवी चक्रपाण भक्ती प्रेम सुख देवी चक्रपाण भक्ती प्रेम सुख देवी चक्रपाण अपने चरण
देवी आपले चरणी देवी आपले चरणी जन्म देवा देवा देवी आपले चरणी देवी आपले चरणी देवी आपले चरणी जन्म देवी आपले चरणी देवी आपले चरणी जन्म
जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. नामा म्हणे आम्ही पायी कपुकाचे धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. आता केची राजा हेची गुण, आता केची राजा हेची आता केशी राजा ह्याची विनवणी मस्तक चरणी ठेवी तसे धन्य धन्य नाम देवा. एका जनाबनी चरणी ठेवा. सेवेसाठी घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगत वंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे जगत वंदनीय भगवत भक्त शिरोमणी असणारे पंढरीरायाचे लढीवाळ भक्त असणारे ज्ञानोबाईंचे सखे असणारे महान भगवत भक्त नामदेव महाराज या तीन चरणाचा अभंग असून ह्या तीनही चरणामध्ये तीन प्रकारच्या भूमिकेमध्ये नामदेव आहे तुम्हाला आम्हाला पाहायला मिळतात. अभंगाचं मनन केलं असताना चिंतन केलं असताना लक्षामध्ये येतं पहिल्या चरणात नामदेवांची भूमिका जर आपण पाहिली जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. म्हणजे प्रसंग असा आहे नामदेव आहे आणि परमात्मा दोघेही बोलतायत. बोलता 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 देवानं नामदेवांना प्रश्न केला. नामदेवा अरे माझी प्राप्ती तुला कशी काय झाली. देवाने असा प्रश्न केल्याबरोबर नामदेव देवाला उत्तर देतात की जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती आणि तेने तुझी प्राप्ती झाली देवा. जन्म जन्मामध्ये आम्ही तुझी उपासना केली आणि ते भक्तीमुळेच तो आम्हाला प्राप्त झाला. म्हणजे पहिल्या चरणातली नामदेवांची भूमिका जर आपण पाहिली तर भगवंतानी केलेल्या प्रश्नाला नामदेव उत्तर देत आहेत. म्हणजे उत्तर देणारी पहिली भूमिका आहे. दुसऱ्या चरणाकडे पहा. दुसऱ्या चरणामध्ये नामदेव थोडीशी भूमिका बदलते. दुसऱ्या चरणामध्ये नामदेव म्हणतात की देवा थोडं इको कमी राहू दे. ज्या भक्ती सुखामुळं तू आम्हाला प्राप्त झालाय ते भक्ती प्रेम सुख आम्हाला अखंड प्राप्त पाहिजेत आणि त्याचबरोबर आपली इच्छा व्यक्त करताय हे मी आपुले चरणी जन्मोजन्मी तुझ्या चरणाजवळ जन्मजन्मामध्ये मला राहता यावं. कारण तुझे चरण म्हणजे आमचा प्राण आहे. तुझ्या चरणाचे तुझं अनुसंधान जाईल माझा प्राण. प्राण तक्षणी
त्या क्षणाला आम्ही प्राण गमवून बसू देवा, म्हणून ठेवी आपुले चरणी जन्मोजन्मी. ही दुसऱ्या जन्मामध्ये अपेक्षा व्यक्त करणारी भूमिका आहे. आणि तिसऱ्या जन्मातला प्रकार जर आपण पाहिला तर नामदेव भगवंताला आपला परिचय करून देतात. देवा अरे आम्ही कोण? नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाचे तुझे देवा. आम्ही पायिक म्हणजे दास. आम्ही तुझे दास आहोत. नुसते दास नाही तर धारक नामाचे तुझे देवा. तुझ्या नामाचे धारक अशा प्रकारचे आम्ही तुझे कोण आहोत? दास आहोत. म्हणजे तीनही चरणामध्ये तीन प्रकारच्या भूमिकेत जर आपण पाहिलं तर पहिल्या चरणामध्ये उत्तर देणारी भूमिका आहे, दुसऱ्या चरणामध्ये अपेक्षा व्यक्त करणारी भूमिका आहे आणि तिसऱ्या चरणामध्ये आपला परिचय देणारी भूमिका. अशा तीन प्रकारच्या भूमिकेतून या अभंगाकडे आपल्याला पाहायला येतं. त्याच्यामध्ये अभंगाचा सरळ भावार्थ आपण पाहिला. तीनही चरणामध्ये तीन प्रकारच्या भूमिकेत नामदेवांना पाहिलं. 700 वर्षापूर्वी प्रसंग असा घडला पंढरीमध्ये. नामदेवराय आणि परमात्मा दोघं समोरासमोर उभारलेले. नामदेवांची उपासना एका युगातली नाही. आपण रोज काकड्यामध्ये म्हणतो चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तनी. चारही युगामध्ये नामदेवांचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. कृतयुगामध्ये दैत्य कुळामध्ये प्रल्हादाच्या रूपानं नामदेवांचा पहिला अवतार, अंगदाच्या रूपानं दुसरा अवतार, उद्धवाच्या रूपानं तिसरा अवतार आणि कलियुगामध्ये पहिला अवतार नामदेवांच्या रूपानं. थोडं तुकोबारांच्या रूपानं स्वतंत्र विचार येतो, पण 4 युगाचा जर विचार केला तर या 4ही युगामध्ये नामदेवांचा अवतार आपल्याला पाहायला मिळतो. आणि या 4ही युगामध्ये जर नामदेवांनी काही केलं असेल तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले आणि तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मजन्मामध्ये भगवंताची उपासना केलेला इतिहास आपल्याला पाहायला मिळतो. आणि ती उपासना कशी होती? तुमच्या आमच्यासारखी छे. भगवत भक्ताची उपासना अशी आहे, निरपेक्ष, कोणत्याही प्रकारची अपेक्षा न ठेवता केलेली उपासना. तुम्ही आम्ही उपासना करतो, पण तुमच्या आमच्या उपासनेमध्ये अपेक्षा असते. आपण देवापाशी नुसता नारळ ठेवत नाही, मग शेंडी सह नारळ आपण ते ठेवतो. शेंडी म्हणजे अपेक्षा. अपेक्षेसह तुम्ही आम्ही केलेली उपासना आहे. आणि संत महात्म्याने मात्र देहा गाव थोडा आवाज बसलाय माझा. काय रोजच्या रोजच म्हणते मुलांना असं भयानकता घातलेली आहे. तुमच्याकडे उन्हाची एवढी धार तर नसत, पण या वर्षी वाटते. बरोबर, पंखा नसताना सुद्धा तुम्हाला सुखाची झोप लागत होती. आता पंखा लावून सुद्धा झोप लागलच असं सांगता येत नाही. अशी अवस्था आहे सगळीकडे. आहे सूर्य आग उगतोय आणि त्यामध्ये आपण भरले जातोय. असो तरी सुद्धा देह जाओ आत्मा राहो पांडुरंगी दृढ भाव. थोडा आवाज बसलाय, स्वर कमी जास्त होऊ शकतो. आता ही सगळी मंडळी आहेत सांभाळून घेणारी, त्यामुळे चिंता करण्याची काही गरज नाहीये. असो उपासना करत असताना
संतांची उपासना अशी आहे, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव, देह जाऊ द्या अथवा राहू द्या, पण देवाच्या उपासनेमध्ये मात्र खंड पडता कामा नये. आणि ती उपासना एका जन्मातली नाही हो, 4 युगामध्ये 4 अवतारामध्ये निरपेक्ष उपासना करणं सोपं आहे का? आपण 1000 नामचिंतनाचा संकल्प करतो आणि मनातल्या गोष्टी भगवंताच्या समोर मांडत राहतो. अज्ञानाची पूजा इच्छिती संपदा, त्याच्या चित्ताला बोध होणं अत्यंत कठीण आहे. पण अज्ञानामध्ये केलेली उपासना तुमची आमची, आणि त्या उपासनेमध्ये भक्ती आहे, प्रेम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, विश्वासही आहे. पण त्यामध्ये अपेक्षा घुसवली. आपण काय केलं? अपेक्षा घुसवली. संत महात्म्यांनी मात्र अपेक्षा रहित उपासना केली. निष्काम निश्चळी विठ्ठली विश्वास पाहू नये वास अनेकांची. निष्कामता आहे, निश्चयता आहे, आणि इतर ठिकाणी कुठेही न जाणारी वृत्ती आहे. म्हणजे एकविध उपासना, निरपेक्ष उपासना नामदेवांनी 4ही युगामध्ये केली. आणि या 4ही युगाच्या उपासनेमुळं त्या सेवेचं ऋण भगवंताच्या शिरावरती झालं. ज्या वेळेस नामदेव पांडुरंगाच्या समोर जावेत, नामदेवांना पाहिल्याबरोबर काय नामदेवांचा अधिकार आहे? नामदेवांचा अधिकार असा होता की ज्या वेळेस नामदेव महाराज आतमध्ये देवळामध्ये प्रवेश करायचे, तसे देवळामध्ये प्रवेश करताना असा मुख्याने जात नव्हते. मग अतिकाल दिंडी मुखी नाम गाणे गजर होतो बहु मोठ्याने. अरे नामचिंतन करत 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 पांडुरंगाच्या मंदिरामध्ये प्रवेश करावा. आणि नामदेवांच्या नामचिंतनाचा विण्याचा झणकार देवाच्या कानावरती पडल्याबरोबर परमात्मा जर आधी कोणासंग बोलत बसला असेल तर भगवंतांनी बाकीच्याला बाजूला करावं, आधी नामदेवा संग बोला. नाथ महाराज सांगतात, नाम गाता रामोळा, 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 एकनाथ महाराजांनी वर्णन केलं, नामात आता रावणासी देव बोले आदित्यासी. आधी नामदेव संग भगवंतांना बोलावं, काय नामदेवराया कसं काय वगैरे वगैरे नाही, कुणी म्हणावं, देवाने म्हणावं, इतका अधिकार नामदेवांचा होता. किंवा याच अभंगाच्या चरणात दुसऱ्या चरणामध्ये म्हणतात,
देव देवी धवे या सातारा भागामध्ये सांगायची गरज नाही करत. सातारा जिल्हा सर्व गोष्टीने समृद्ध आहे. शूरवीरांच्या बाबतीमध्ये आहेच आहे, वारकऱ्यांच्या बाबतीत कुठं माग आहे, याही बाबतीमध्ये एवढंच नाही. आता आपण म्हणजे बऱ्याच तुम्ही लोक सहवासामध्ये राहील मंडळी तिथं उभारलेली बसलेली ऐकलेली. वारकरी संप्रदायामध्ये भजन परंपरा आहे आणि ती भजन परंपरा अशी आहे की अगदी तुकोबरायांच्या नंतर काही साधू महात्मे झाले आपल्या संप्रदायामध्ये आणि या साधू महात्म्याने सगळ्या संतांच्या अभंगाचं रोज आवर्तन झाली पाहिजे जीवनामध्ये. आणि ती रोज आवर्तन कशी होणार आणि त्याच्याकरता नियमाचं भजन केलं आणि त्या नियमाच्या भजनामध्ये मग पत्रिका, नाट, समाधी, तीर्थावळी, बालक्रीडा, हिंदुस्थानी, ज्ञानोपर्यंत आपण अशा या सगळ्या आणि ते प्रकरण अति महत्वाचे आहेत वारकरी जीवनामध्ये आणि याची सांगड करून ते वारकरी म्हणायचे. पण प्रसंग असा होता की ते कुठं असं साचेपद लिहिलेलं नव्हतं. कर्णोपकरणी गुरुचं शिष्यानं ऐकायचं, पुन्हा त्यांना शिष्य तयार करायचे, अशी ती पद्धत चालू होती. आणि ह्या भजनाची अलौकिकता जाणून नामदेव आपण हे अभंगाचं जी वर्गीकरणाची एक लेवल लावली अशी ते सगळे अभंग संग्रहित केले, त्याची ओढ निर्माण केली. आज असा प्रकार आपल्याला पाहायला मिळतो. आळंदीत असणारा वारकरी सुद्धा तोच नियम म्हणतो, पंढरपुरामध्ये असणारा वारकरी सुद्धा तोच नियम म्हणतो, किंवा बाहेर जरी भारताचे असले तरी तोच नियम म्हणणार. अशी व्यवस्थित त्याची प्रक्रिया तयार करून त्याने त्याला सहकार्य बरंच केलेलं आहे, वारकऱ्याने सहकार्य केलेलं आहे. आणि ह्याची घडी बसवणारा मूळ जर कोण असतं तर सातारा जिल्हा आहे. आणि त्या सातारा जिल्ह्यामध्ये सगळ्याच गोष्टीची कमतरता कुठंच पाहायला मिळत नाही. तुटी कदा कशाचीच कमी नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. कला सुद्धा, वादन म्हणा, गायन म्हणा, अजून इतर क्षेत्रातली कला म्हणा, या सगळ्या गोष्टीला सातारा जिल्ह्यानं भरपूर दिलेलं आपल्याला पाहायला मिळतं. असो, ह्या चालीवरनं विषय निघाला. जुन्या काळातल्या परंपरेतल्या चाली असलेल्या जोडताल कशी असावी, एकाच रागामध्ये दोन चाली किंवा एकाच जवळजवळच्या रागामध्ये. आता मला वाटतं आम्हाला रागाचा विशेष अभ्यास नाहीये, पण शंकराने हंस दोन्ही जवळ असे दोन जवळजवळ असणारे राग असे बऱ्याच सांगडी त्या काळामध्ये घातलेल्या आहेत. आणि तेच पुढं कर्णोपकरणी काही गोष्टी गुरुजनांनी म्हणल्यानंतर आपण ऐकायच्या
आणि त्या ऐकून त्या आत्मसात करायच्या. आता सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग निघालं, सगळ्या गोष्टी आता तयार आहे सगळं. पण त्या काळामध्ये म्हणजे 50 वर्षापूर्वीचा इतिहास जरी आपण पाहिला, 50 वर्षापूर्वीचा, तर 50 वर्षापूर्वी सुद्धा अशी रेकॉर्डिंगची पद्धत विशेष नव्हती. रेकॉर्ड असायचं त्यासाठी गोल पेनरी टाकली असायची नाही का, आणि ते प्रत्येकाच्या घरामध्ये असं नव्हतं. आणि त्या काळामध्ये भजनाला एक विशेष प्राधान्य होतं. 4-4, 5-5 तास भजन चालायचं. किती? सकाळी 7ला विनव पडता, 9 वाजता थांबायचं. पुन्हा मधल्या पार्टीचं भजन थांबवून न्यारी वगैरे झाल्यानंतर पुन्हा 9:30-10 वाजता विना घेता 1 वाजेपर्यंत भजन चालायचं. म्हणजे 5-5, 6-6 तास भजनामध्ये लोक दंग व्हायची. आणि त्यामध्ये एक मातब्बर एकाहुनी बळी रे अभंग म्हणणारे विशिष्ट अभंग आहेत. त्या विशिष्ट अभंगाला विशिष्ट चाली आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात करण्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमा येईल कोण, अशा पद्धतीने एक परंपरा आपल्याला पाहायला मिळते. असो तर देव जेवी सवे ऐशी ज्याची देवा सवे. नाथ मला सांगतात, अरे नामदारांच्या बरोबर देव जेवायचा, अशी देवाला काय लागली होती? सवय लागली होती. सवय नामया सवे जेवी नव्हे संकोचित, ज्ञानी याची भिंत अंगे ओळी. कितीतरी प्रमाणात आपल्याला सिद्ध करता येईल. नामदारांच्या बरोबर जेवा म्हटलं देवाला की देवानं जेवावं, संकोच करायचं नाही, पटकन खाली बसावं आणि पटापट नामदारांच्या बरोबर जेवावं. असा नामदारांचा अधिकार. त्या नामदारांनी उपासना एका युगातली नाही बुवा, निरपेक्ष उपासना केलेली आहे. आणि निरपेक्ष उपासना केल्यामुळं नामदार ज्यावेळेस पांडुरंगाच्या समोर जायचे आणि देवाच्या समोर नामदार आल्याबरोबर देवाला काय करता येत नाही बुवा, मान खाली करायचा देव. का? 4-4 युगातल्या सेवेचं ऋण देवाच्या मस्तकावरती झालेलं आहे. देवाला काय बोलावं कळत नव्हतं. शेवटी देवाला धाडस करून विचारलं, नामदेवा अरे माझ्या प्राप्ती करता. कोण म्हणतोय? देव म्हणतोय. देव माझ्या प्राप्ती करता योगी योग करतात, तपी तप करतात, जपी जप करतात, ध्यानी ध्यान करतात. त्यांच्या ध्यानामध्ये मी कधी जात नाही. काय ज्ञानोपर्यंत शब्द आहेत? एरवी हा योगी ना डळे वेदार्थासी ना कळे, जे तर ध्यानाचेही डोळे पावती ना. ज्ञानोपरा म्हणतात, अरे ध्यान तिथं पोचू शकत नाही, किंवा जे तर बुद्धीची धाव न गे, विचार मागुता पावली फिरे तर कुवायनी नेगे अंगी जयाच्या. विचारवंतांची विचाराची बुद्धी तिथं संपून जाते, विचार माग पुरुष सरकून जातो, तर्क संपला जातो. तरी परमात्मा कळणं अत्यंत कठीण आहे. मी कळतही नाही आणि सापडतही नाही. काय मी दुर्लभ असलेलो, मी योगाच्या योगात नाही, तपाच्या तपामध्ये नाही, जपाच्या जपामध्ये मी सापडत नाही. पण नामदारांनी उठ म्हणलं की उठतो, बस म्हणलं की बसतो, खा म्हणलं की खातो. काय केलं नामदाराया? नामदारांचा एक अभंगच आहे. हा परमात्मा कोणाला सापडत नाही. योगी याचे ज्ञानी योगी याचे ज्ञानी
त्याता न तुळसी तो मामाची मागे पुढे. अरे योग्याच्या ध्यानात न जाणारा, सहज कुणाला न कळणारा, पण नामदेवांनी दूध पे म्हणले की दूध प्यावं लागायचं, बस म्हणलं की बसावं लागायचं. काय केलं नामदेवाने माझ्या करता आणि काय केलं असं म्हटल्याबरोबर नामदेव म्हणतात देवा अरे आम्ही काय करणार, मागे बहुता जन्मी हे जे करीत आलो आम्ही. अरे अनेक जन्म झाले, कितीतरी भगवंताचे अवतारही अनेक आहेत आणि संतांचे जन्मही अनेक आहेत. तुकोबर अगदी स्पष्ट सांगतात जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. तुका त्याचे बरोबर. जेवढे अवतार देवाचे तेवढे अवतार संतांचे, यामध्ये फरक नाही. पण नामदार म्हणतात देवा जेवढे आमचे जन्म झाले या प्रत्येक जन्मामध्ये आम्ही जर काय केलं असेल तर तेच अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. जन्मो जन्मोजन्मी आम्ही जोडलेली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. देवा अरे तुझी प्राप्ती होण्याकरता केवळ आणि केवळ भक्ती आम्ही अवलंबली आणि त्या भक्तीमुळेच तू आम्हाला प्राप्त झाला. अन्यथा इतर मार्गाने परमात्मा प्राप्त होईलच याची गॅरंटी नाही. का नाही तर निळोपर अगदी स्पष्ट सांगतात नाना साधनाच्या परित्या न पावते याच्या दारवंटा. निळोपरा म्हणतात की बाबा
अनेक साधनांचे खटपट म्हणजे प्रयत्न आपण करू, पण त्या मार्गाने तुम्ही देवापर्यंत पोचाल याची मात्र शाश्वती नाही. किंवा तुकोबरा सांगतात, अवघ्या वाटा झाल्याशी कली न गडेची साधन. अरे कलियुगामध्ये आपल्यातून हे साधन घडतीलच असं मात्र नाहीये. का? शास्त्राने सांगितलेल्या मार्गाने कलियुग याचा जर विचार केला तर याच मार्गामध्ये आणि कलियुगामध्ये अत्यंत तफावत आपल्याला पाहायला मिळते. कारण कलियुगामध्ये या साधनानं भगवंतापर्यंत पोहोचणं अत्यंत कठीण आहे. काय शास्त्र सांगतं? ज्ञान, योग आणि कर्म हे 3 मार्ग शास्त्रानं भगवंताच्या प्राप्तीकरता मुख्य प्रकाराने सांगितले आहेत. बाकीचे अनेक तसे हजारो मार्ग आहेत, पण हे प्रामुख्यानं मार्ग पाहायला मिळतात. ज्ञानानं देवाची प्राप्ती आहे, योगानं देवाची प्राप्ती आहे आणि कर्मानंही देवाची प्राप्ती आहे. पण ज्ञानानं जरी देवाची प्राप्ती असली तरी ज्ञान कलियुगामध्ये सहज भेटते का? ज्ञान प्राप्तीचा जर विचार आपण केला तर ज्ञानोपारा त्याचं काठीण्य पण सांगतात. जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची आडवणी उमरडोली. काय ज्ञानोपाराचे शब्द आहेत पहा. अरे ज्ञान सहज प्राप्त आहे, छे छे गगन गिळता ती योगी. ठीक आहे, म्हणजे इतकं कष्ट आहेत त्यात आणि अत्यंतिक कष्ट, आणि त्यातून आपल्याकडे तेवढा वेळही नाही. कलियुगामध्ये ज्ञान प्राप्त करणे इतका वेळ आहे का? काय सांगतं शास्त्र आपलं? शतगणिले ते अर्ध रात्र खाय. अरे 100 वर्षाचं आयुष्य आहे कलियुगामध्ये आणि त्यातलं अर्ध रात्र खाय म्हणजे 100तलं अर्ध गेलं. किती राहिलं हो आपल्याकडं? किती राहिलं? 50. म्हणजे 100 वर्षातले पहिले 50 वर्ष झोपी करता रिझर्व नाही का? 50 झोपीत गेले. राहिले किती आपल्याकडं? 50 का हो? माणसं रात्री बी झोपते, दिवसा कमी झोपतो का आपण? म्हणजे आपलं किती टक्के आयुष्य झोपीत जातं विचार करा. पण जेवढं कानोबरा म्हणतात त्याप्रमाणे 50 झोपीत गेले. राहिले किती? 50. राहिलेल्या 50 मध्ये ज्ञान प्राप्त होते का? तर त्यामध्ये 3 भाग पडतात: बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. कोणत्या अवस्थेत ज्ञान प्राप्त होते तेवढं मला सांगा. बाल्यावस्थेत ज्ञान प्राप्त होते नाही. मग तारुण्यात होते? तारुण्यातही नाही. मग म्हातारपणामध्ये होत असणार नाही का आपल्याला? जगद्गुरु शंकराचार्य ह्या 3ही अवस्थेबद्दल सांगतात. बालस्तावत क्रीडासक्तः, तरुणस्तावत तरुणी रक्तः, वृद्धस्तावत चिंतामग्नः, परे ब्रह्मणि कोपी न लग्नः, भज गोविंद भज गोविंद भज गोविंद मूढमते. एका जगद्गुरूने संस्कृत मध्ये सांगितलं आणि दुसऱ्या जगद्गुरूने याचाच अनुवाद मराठीमध्ये केला. बालपणे गेले नेनता, तारुण्य दशे विषय व्यथा, वृद्धपणे प्रवर्तने चिंता, मरे मागोता जन्मधरी. तुकोबरा सांगता, अरे 3ही अवस्था वर्णन पहा. क्रीडा आसक्त हा बालक पोरग, लहान मूल कशामध्ये आसक्त आहे? खेळामध्ये. पण तुकोबरा सांगतात आयुष्याची 80 वर्षे गेली 12. खेळता या पोरांना ना मते किंवा नाना छंद दोन्ही प्रकारचे पाठ पाहायला मिळतात. नाना मतामध्ये किंवा खेळण्यामध्ये आपलं बालपण निघून जातं, तिथं ज्ञान होत नाही. त्यानंतर पुढं तारुण्य येतं आणि त्या तारुण्यात ज्ञान प्राप्त होते. तारुण्यामध्ये विषय ओढी बोलले जीव. आता याची कोण करले की विषयाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही दंग आहोत आणि विषयाच्या ठिकाणी तुम्ही आम्ही दंग झाल्यामुळं त्या तारुण्यामध्ये ज्ञान प्राप्त करण्याची इच्छा होईलच याची गॅरंटी नाही. भगवान देखील म्हणतात, अर्जुना मनुष्यानाम सहस्रेषु कश्चित् यतते सिद्धये तथामपि सिद्धानाम कश्चिन् मां वेत्ति तत्त्वतः. अरे हजारातून एखादा मनुष्य मला जाणण्याचा प्रयत्न करतो नाही का? बाकीचे तुम्ही आम्ही सगळे कशात अडकतो? विषयामध्ये दंग होऊन जातो. ज्ञान प्राप्त करून घेऊन परमात्मा भेटावा अशी इच्छा होणं सुद्धा अत्यंत कठीण आहे. म्हणजे ज्ञानाशिवाय देव कळत नाही हे अत्यंत खरं आहे. काय आहे? भगवान देखील म्हणतात, ज्ञानोबरांच्या मुखामध्ये ओळी घातली तरी परमात्मा इसे आणि ते जया दिसे ज्ञानास्तव. काय ज्ञानोबरांनी मार्मिक शब्द वापरले बा.
अरे ज्ञानाशिवाय परमात्मा नावाची वस्तू कळत नाही, दिसत नाही, समजत नाही. म्हणून मी नेहमी सांगत असतो, परमार्थ करताना देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. काय म्हणतो मी? देव भेटावा म्हणून परमार्थ करू नका. तुम्ही म्हणता महाराज 50 वर्ष झाली आमच्या सप्त्याला, नाही का, रोजचा सकाळचा काकडा आहे, पारायण आहे, प्रवचन आहे, हरिपाठ आहे, कीर्तन आहे, जागर आहे. बरं सप्ताह संपल्यानंतर आम्ही बंद करतो असं नाही. आळंदी पंढरीची वारी आहे, नित्यनेम आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण कशा करता करतो? देव भेटावा म्हणून. पण मी म्हणतो देव भेटावा म्हणून हा प्रयोग करू नका. मग कशा करता करायचं? तर देव कळावा म्हणून या गोष्टी करायच्या. देव भेटणं आणि देव कळणं यात काय फरक आहे? फार मोठा अंतर आहे. तुमच्या आमच्या जीवनामध्ये आतापर्यंत देव कितीतरी वेळा तुम्हा आम्हाला भेटलाय. आतापर्यंत देव कितीतरी वेळा भेटलाय. उदाहरणार्थ तुम्हाला जर पाहायचं झालं तर आपल्या जीवनामध्ये काही असे कठीण प्रसंग येतात आणि त्या प्रसंगातून आपल्याला कोण बाजूला करतो? देव बाजूला करतो. बरोबर. उदाहरण पहा, एखाद्या माणसाला पोहता येत नाही आणि तो कुठं पडला? पाण्यात पडला. आता थोड्या वेळामध्ये तो गटागळा खाणार, बुडणार. एवढ्यामध्ये कोण तर उडी मारतं आणि त्या बुडणाऱ्या माणसाला काय करतो? बाजूला काढतो. बरोबर. मला सांगा, बुडणारा मनुष्य वाचवणाऱ्या माणसाला काय म्हणतो? बरोबर ना? काय म्हणतो आपण? देवासारखा धावला. बरोबर. देवासारखा म्हणतो आपण. आता मला सांगा, जिथं कुणीच नाही तिथं आपल्याला कोणतरी बाजूला काढतं, तो कोण असतो? देव असतो. आतापर्यंत आपण काय म्हटलो? देवासारखा म्हटलो. आता काय म्हणतोय आपण? देव म्हणतोय. काय एवढा क्षणामध्ये आपल्या विचारामध्ये बोलण्यामध्ये फरक पडला? तर त्याचं कारण असं आहे, जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत आपण देवासारखा म्हणतो. आणि ज्या क्षणाला ज्ञान प्राप्त होतं त्या क्षणाला आपण काय म्हणतो ना? देवच म्हणतो, नाही का? म्हणजे ज्ञान प्राप्त व्हायच्या आधी आपल्याला देव भेटला, पण कळला का? नाही कळला. तुम्हा आम्हाला तर नाहीच कळला, पण नामदारासारख्या महात्म्याला सुद्धा परमात्मा कळण्याकरता कुठं जावं लागलं? विसोबा क्षेत्रांच्या संगती. म्हणजे सगळ्यांना इतिहास मध्ये जास्त लांबवत नाही मी, की ज्या वेळेस भगवंतांनी नामदारांना पाठवलं, जा नामदेवा आळंदीला, निवृत्तीनाथ, ज्ञानोबराय, सोपानदेव, मुक्ताबाई त्यांच्या संगतीमध्ये राहा. नामदेवराई आले. नामदेवराई आल्यानंतर निवृत्तीनाथांनी नामदेवरांना पाहिल्याबरोबर श्री संताची माथा चरणावरी. नामदेवरांना पाहिल्याबरोबर लोटांगण घातलं, साष्टांग दंडवत घातला. नामदेवरांनी विचार केला, हे जरी माझ्यापेक्षा वयानं मोठे असले तरी मी कुठला आहे? पंढरपूरचा आहे, नाही का? पंढरपूरचा असल्यामुळं पंढरीच्या लोकांना पंढरीची लोक नाही अभिमान. लोकांना कळत नाही, लोक काही म्हणजे गाडी पंढरीच्या लोक असा पाठच नाहीये. पाठ काय आहे? पंढरीची लोक. पंढरीच्या लोक म्हटल्यानंतर पंढरीची लोक जर विचार केला तुम्ही तर पंढरपूरची लोक लय ताट आहे. नाही अभिमान असं म्हणणं अत्यंत कठीण जाईल. पंढरीसी. पंढरपूरला आल्यानंतर अभिमान बाहेरच राहतो. अभिमान पंढरपुरामध्ये येऊ शकत नाही. म्हणून पंढरीसी तुकोबाराने शब्द प्रयोग केला. व्याकरण आपण बघितलं पाहिजे. पंढरीसी लोक. पंढरपूरला आल्यानंतर माणसाला अभिमान राहत नाही. पण तसं नामदेव आळंदीमध्ये गेले होते. नामदेवांचे बघून ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपानदेव तिघांनी दर्शन घेतलं. मुक्ताईने घेतलं नाही. मुक्ताबाईने बघितलं नामदेव आले, प्रतिनमस्कार करत नाहीत. आणि मग त्यावेळेस मुक्ताबाईकडे पाळी आली नमस्कार करण्याची. मुक्ताबाई उठच ना. निवृत्तीनाथांनी पाहिलं आणि मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ते अगं उठ. पांडुरंगाचे प्रेम भांडारे आहेत नामदेव आहे. पड त्यांच्या पाया. आणि पाया पड म्हटल्या बरोबर मुक्ताबाई अशा कडाडल्या. मुक्ताबाई काही सामान्य स्त्री नाहीये, ती वीज आहे, नाही का? कडाडली वीज. हा, कडाड म्हणजे असं
एकदम विजेचा करंट कसा असतो तसं मुक्ताबाई एकदम कडाडल्या आणि मुक्ताबाई नामदेवला म्हणतात, नामदेवा अखंड जयाला देवाचा शेजार कार्य अहंकार केला नाही, अजून अहंकार केला नाही वगैरे वगैरे बघत बरेच प्रमाण आपल्याला याच्यावरती पाहायला मिळते. नामदेवांना वाईट वाटलं की एवढीशी पोरगी एवढ्या लोकांमध्ये मला कच्चा म्हणते, कोरोबकाकांनी थापटण वगैरे सगळ्यांना इतिहास मध्ये मी जास्त लांबवत नाही, ओघामध्ये आलं म्हणून सांगतो. ज्या नामदेवांचा अधिकार थोड्या वेळापूर्वी आपण पाहिला, देवानं दूध प्यावं, जेवण करावं, नामदेवांच्या सगळ्या गोष्टी मान्य कराव्यात. त्या नामदेवांना संतांच्या मंदिरामध्ये कच्चं ठरल्यानंतर बरेच मध्ये परीक्षा नामदेवांची वगैरे घेतलेली आहे आणि मग नामदेवांना कळून चुकलं. संतावीन प्राप्ती ना, संतावीन प्राप्ती ना, संतांशिवाय देवाची प्राप्ती नाही बरं. आणि जरी झाली संतांशिवाय देवाची प्राप्ती तर परमात्मा कळत नाही. परमात्मा कळण्याकरता संतांच्याच कडून परमात्म्याची प्राप्ती झाली पाहिजे. उदाहरणासह तुम्हाला पटवून देतो की ज्या वेळेस तुकोबरायांचं वैकुंठ गमन झालं आणि तुकोबरा वैकुंठाला गेल्यानंतर प्रसंग असा घडला, निळोपराय त्या प्रसंगाला उपस्थित नव्हते असा अनुमान मानावा लागेल आपल्याला. आणि निळोपरायांना कळलं की तुकोबराय वैकुंठाला गेलेले आहेत. असे कसे गेले? मला अनुग्रह देतो म्हणलेत, माझ्या मस्तकावरती हात ठेवतो म्हणलेत, आणि असे कसे तुकोबराय वैकुंठाला गेले? निळोपरांना ते सहन होईना आणि निळोपराने प्रायोप्राशनाचा मार्ग अवलंबला. प्रायोप्राशन म्हणजे अन्न पाण्याचा त्याग करून केवळ तुकोबरांचं स्मरण चालू करणं हा त्याचा पाठिंबाचा, म्हणजे तुकोबरांची भेट व्हावी हा त्याचा पाठिंबाचा हेतू होता. अन्न पाण्याचा त्याग करून निळोपराय तुकोपर्यंत ध्यान करत 1 नाही 2 नाही 40 दिवस उठून गेले. 42 दिवस झाले जवळजवळ. कलियुगामध्ये माणसाचं शरीर अन्नमय आहे, बरोबर? आणि अन्नमय असल्यामुळं सप्ताह करताना सुद्धा
आपल्याला पहिल्यांदा नियोजन कशाचं करावं लागतं? पहिलं पंक्तीवाला फिक्स का झालं, महाराज लोक किती मिळतील आपल्याला काय तिथं घेऊन जाईल पडतं. पण पंक्तीवालं का? अन्नमय प्राण आहे. आणि तसंच कलियुगामध्ये 42 दिवस अन्न पाण्या वाचून निरोबर आहे. तुकोपर्यंत नामचिंतन करतात. देवाला वाटलं तुकोपर्यंत भेटणार येईनात आणि हे बाबा काय थांबायचं नाव घेईनात, आपण मध्यस्थी होऊ आणि म्हणून परमात्मा निळोपर्यंतच्या पुढे प्रकट झाला. बरोबर. आणि परमात्मा प्रकट झाला, निळोपर्यंत ध्यानस्थ होते. आणि निळोपर्यंत देवानं सावध केलं, निळोबा उठा, मी आलो. निळोबाने डोळे उघडलं, असं पाहिलं तर अनंत कोट ब्रह्मांड नायक समोर उभं राहिले. निळोबाने देवाला बघितलं, पुन्हा डोळे दाखवून घेतलं. देवाला वाटलं अरे मी यांच्या समोर उभा राहिलोय, सांगतोय मी आलेलो आहे, तरी मला बघून सुद्धा डोळे दाखवून घेतात. देवाला वाटलं कदाचित निळोबराने मला ओळखलं नसेल, नाही का, ओळखलं नसेल आणि त्यामुळे निळोबराने डोळे झाकले असतील. आणि मग देवानं निळोबरांना आपला परिचय दिला. हो निळोबराया, अहो मी 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 म्हणजे कोण? अनंत कोट ब्रह्मांड नायक, सकळ सत्ताधीश, विश्वाचा चालक, अनंत कोटी परमात्मा पांडुरंग आहे. मी आलोय म्हणले. निळोबराने ओळखलं होतं देवाला, पण देवाने तर ओळख करून दिली ना. आणि ओळख करून दिल्यानंतर मग मात्र निळोबरा देवावर कडाडले. येथे तुझं लागी बोलावे नाही कोणी, प्रार्थीला वाचून आला शिका. काय निळोबराचे शब्द आहेत पहा. देवाला म्हणतात, देवा अरे तुला मी काय फोन केलता? काय केलं तुला इथं बोलवण्याकरता? काहीच केलं नाही. तुला आमंत्रण दिलेलं नाही, तुझा दावाही केला नाही, तुझं नावही घेतलं नाही, तरी पण तू आलास, माझी तपश्चर्या भंग केली, तरी तुला मी काय बोललो नाही. पुन्हा मला तपश्चर्या भंग करून मला सांगता मी पांडुरंग आहे. आणि मग निळोबरा म्हणजे तुला इथं बोलवलंच कोणी, जा, मला तुझी गरज नाही. का गरज नाही? मला कोणी मारत नाही, मला कोणी छळत नाही. प्रल्हादा कैवारी दैत्यासी दंडाया, स्तंभी देवराया प्रकटोनी, पैशा आपली बदला नाही बा संकट, तरी का फुकट श्रम केला. आणि शेवटी निळोबरा म्हणतात, निळा म्हणे आम्ही निळोकोची देवा. आणि तुकड्याचा धावा करीत असतो. निळोबराने देवाला ओळखत दिलं, जा, तुला ओळखत नाही म्हणले आम्ही. हो मारित ना, तुझी गरज आम्हाला नाही. मी ज्याचं ध्यान करतोय त्याची गरज मला आहे. त्यांनी यावं आणि त्यांनी माझ्या मस्तकावरती हात ठेवावा, ही माझी अपेक्षा आहे. तुला ओळखत नाही, जा. का हो? निळोबराने एवढं छटी ठोकपणे भगवंताला का हाकलून दिलं? कारण निळोबरांना माहित होतं संताविना प्राप्ती नाही. तुकोबराशिवाय देवाची प्राप्ती होणं कठीण आहे. आणि जरी झाला तर हा कळणार नाही. हा अत्यंत नाटक करणार आहे. कर्नाटक आहे. कर्नाटक म्हणजे कन्नड प्रांतातला असा अर्थ होत नाही. मग नाटक करणार आहे. ज्ञानोबराने एकाच शब्द अभंगामध्ये दोन्ही शब्द वापरले. कानडा विठ्ठलू कर्नाटक. कानडा म्हणजे काय? कर्नाटक म्हणजे काय? कानडा, कानडा शब्दाचा अर्थ अनाकलनीय, न कळणारा. न कळणारा म्हणजे काय? कानडा, कळू शकत नाही. नवल केवढे केवढे न कळे कानोबाचे कोडे. कानडा शब्दाचा अर्थ न कळणारा. आणि कर्नाटक म्हणजे नाटक करणारा. हा करामती आहे म्हणून त्याला कर्नाटक म्हणतात. म्हणजे कर्नाटकामध्ये राहिला म्हणून नाही. कारण ज्ञानोबरांचा अभंग भानुदास महाराजांच्या आधीचा अभंग आहे. परमात्मा नंतर कर्नाटकामध्ये गेला, अनागुंतीला वगैरे, हा इतिहास आहे, पण तो पुढचा आहे. पण ज्ञानोबरांचे शब्द भानुदास महाराजांच्या आधी 300 वर्षाचा होतो. आणि त्यामुळं कर्नाटकात ना असा त्याचा अर्थ नाही. नाटक करणारा, भगवत भक्तांची करमणूक करणारा असा त्याचा होऊ शकतो. आणि त्यामुळं हा न कळणारा मी असं कोण म्हणतोय? देव. निळोबराच्या पुढे उभारलो तरी मला ओळखत नाही. कारण निळोबरांना माहित होतं की संतांशिवाय प्राप्ती होणं अत्यंत कठीण आहे. जरी झाली तर परमात्मा कळणार नाही. आणि कळण्याकरता कुठं जावं लागतं? संतांकडे जावं लागतं. कारण निळोबरांना नामधाऱ्यांचं उदाहरण माहित होतं ना.
नामदेवासारख्या महात्म्यातून देव जेवायचा, दूध प्यायचा, पण त्यांना परमात्मा कळण्याकरता कुठं जावं लागलं? औंढ्या नागनाथाला जावं लागलं. औंढ्या नागनाथाला गेल्यानंतर विसोबा क्षेत्रांच्या संगतीमध्ये राहिल्यानंतर काय नामदेवांचा अधिकार झाला? सगळी सत्ता नामदेवांच्या हातामध्ये आली. नामदेवांचा अभंगच आहे नाही का? सर्व सत्ता आली हातात, सर्व सत्ता आली हातात, सर्व सत्ता आली हातात, सर्व सत्ता आली हातात. आता बोल सर्व सत्ता आली हातात, 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 सर्व सत्ता हातात, सर्व सत्ता सर्व सत्ता आली हातात, सर्व सत्ता आली हातात, सर्व सत्ता आली हातात, सर्व सत्ता आली हातात. नामयाचा कीर्तन गाता, नामयाचा कीर्तन गाता, नामयाचा कीर्तन गाता, नामयाचा सर्व तांडोळी मागाई, सर्व तांडोळी मागाई, सर्व तांडोळी सर्व तांडोळी मागाई. नामयाचा खेचर दाता, खेचर म्हणजे नामदेवांचे सद्गुरू. विसोबा खेचरांमुळं सगळी सत्ता माझ्या हातामध्ये आली. आणि मग भगवंताकडं पंढरपूरला नामदेव येत असताना एकदा नामदेवांची पुन्हा देवाने परीक्षा घेतली. सगळ्यांना इतिहास माहित आहे. पुत्राच्या रूपामध्ये देवाला चपात्या घेऊन पळाला. नामदेवांनी पाहिलं, अरे 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 देवा, तू बघेगा जगजेठी, कोरडी रोटी कैसी खासी. आणि मग देवाला वाटलं की माझा भक्त पास झाला बरं. आणि मग नामदेवांच्या समोर परमात्मा उभा राहिलाय. काय नामदेवांनी तिचं वर्णन केलंय? चतुर्भुज श्याममूर्ती, शंख चक्राची आकृती, पितांबराची दिव्य दीप्ती, पडली सृष्टी बरी, नाही का? तीर्थ समाधीचा प्रसंग आहे. चतुर्भुज श्याममूर्ती, चतुर्भुज रूपामध्ये परमात्मा प्रकट झाला. नामदेवांना कडकडून मिठी मारली. विचारलं, नामदेवा अरे कसं ओळखलं?
कसं ओळखलं म्हटल्याबरोबर नामदेव म्हणतात नामा म्हणे खेतर पायी ओळखी झाली सर्व काही. तू जडी स्थळी काष्टी पाशाने आहे याची अनुभूती मला विसोप क्षेत्रांच्या संगतीमुळे आली. म्हणजे मला सांगायचा मुद्दा एवढा होता की ज्ञानाशिवाय देव कळत नाही. देव कळण्याकरता ज्ञानाचीच आवश्यकता आहे. पण ते ज्ञान कलियुगामध्ये प्राप्त होणं अत्यंत कठीण आहे. कारण जरी झालं तर त्या ज्ञानामध्ये अहंकाराची निर्पादा होते आणि अहंकार का झाला की काय परिणाम होतो. नाथ महाराज भगवंताच्या मुखामध्ये उभी घालतात. केळभरला कोणी अभिमान जरी मद निघता अनन्य शरण तरी माझी प्राप्ती नव्हे दान. अभिमान विघ्न प्राप्ती. अभिमानामुळे विघ्न वाढवल पण माझी प्राप्ती होणं अत्यंत कठीण आहे. म्हणजे ज्ञानानं देवाकडे जात असताना ज्ञानामध्ये अहंकाराची बाधा आहे आणि अहंकार का झाला की परमात्मा आपल्यापासून दूर निघून जातो. हे मी सांगत नाही, तुकोबर सांगतात. तुकोबर अगदी स्पष्ट सांगतात. तुका म्हणे आसे शहानिया दूरी. तुका म्हणे आसे शहानिया हाका मारी. अरे शहाणे, शहाणे म्हणजे आडनावाचे नाही बरं. शहाणे म्हणजे अहंकारी. अहंकारापासून परमात्मा दूर निघून जातो. क्षणभर सुद्धा तिथं थांबत नाही. नामामध्ये जेथे असे अभिमान तेथे नारायण नाही. नाही दुरुक्ती करून सांगतात नामदेवराय, बजावून सांगतात की जिथं अभिमान आहे तिथं परमात्मा थांबत नाही. म्हणून ज्ञानानं जात असताना एक ज्ञान प्राप्त होणं कठीण झालंच तर त्या ज्ञानाचा अहंकार होतो आणि अहंकार का झाला की परमात्मा आपल्यापासून दूर निघून जातो. म्हणजे ज्या साध्यासाठी जे साधन आपण वापरतो त्या साधनानं जर तो परमात्मा प्राप्त झाला नाही तर परिणाम दुःखामध्ये होतो. आणि म्हणून ज्ञानानं कलियुगामध्ये देव भेटलच याची शाश्वती नाही. राहू द्या ज्ञान. योगानं मी भगवंताची प्राप्ती करू आणि योगानं करू म्हणणं सोपं आहे पण योगामध्ये किती दुःख आहे. अत्यंतिक दुःख आहे. योगाचे अनेक प्रकार आहेत. आता रोज लोक सकाळी दिवस उगायच्या आधी उठून रस्त्यावरती बसून ते योगा करतात नाही का. योगा करणं अत्यंत चांगलं आहे पण कशा करता, शरीर स्वास्थ्य करता अत्यंत चांगलं आहे. प्रत्येकाने केलं पाहिजे पण त्यानं देव भेटतो असा गैरसमज करू नका. देव भेटेल असं नाही का. योगामध्ये अत्यंतिक दुःख आहे. किती दुःख आहे किती सांगू तुम्हाला. बारावा देवाचा क्लेशोदिक तरस्तेषाम मग व्यक्ता सक्त चेतसाम अव्यक्त आहे गतीर दुःखम देहवत वीर वाप्यते. या श्लोकावर टीका करताना ज्ञानोबरांनी बऱ्याच ओव्या दिल्या पण एकाच ओळीत तुम्हाला सांगतो. वाचून योगाची बळे अधिक काही मिळे ऐसे नाही आगळे कष्टची तया. ज्ञानोबरा प्रश्नार्थक विचारतात अजून काय मिळणार तुम्हाला योगामध्ये. अजून काय मिळाल तर या दुःखाची वाटा भागाला. अरे योगामध्ये दुःखच किंवा हरिपाठात दुःखी ज्ञानोबरा म्हणतात योग याग
शब्द ज्ञानोबाचे योग याग विधी येणे नोहे सती. आणि योगानं देवापर्यंत कलियुगामध्ये जाऊच याची शाश्वती नाही, याची गॅरंटी नाही. दुःख आहे त्यामध्ये, अत्यंतिक दुःख आहे. आणि योगाने भगवंत भेटेल त्याची गॅरंटी. राहिला कर्म, कर्मामध्ये इतकी सूक्ष्मता आहे, बारीक सारीक कर्म, अति बारीक सारीक. आणि प्रत्येक कर्म आपल्याला आचरण करता येतील असं आहे का? आचमन करताना हातामध्ये पाणी किती पाहिजे? आचमनी भाव मात्र जीवन. आचमन हे भाव मात्र जीवन नाही का? आचमना करता किती पाणी पाहिजे? उडदाची डाळ भिजत एवढंच पाणी हातावर घ्यावं. आता एवढं काय प्रत्येक वापर करून फिरणार आहे आपण खिशात? शक्य आहे का? शक्य नाही. अहो राहू द्या आचमन. आता पंगत बसल्यानंतर आपण पंगत बसताना पाणी फिरतो नाही का ताटाभोवती? पाणी का फिरवतो अजून लोकांना माहितच नाही, पण पाणी फिरवतात एवढं मात्र लोकांना माहित आहे. पाणी फिरत असताना प्रसंग असा आहे की समोरचा वारकरी काय करतो बघतो आपण आणि त्याचं अनुकरण करतो. ते हातावर पाणी घेतं, आपण हातावर पाणी घेतो. पत्रावर पुढे आपण ते असं फिरवतो, आपण बी असं फिरवतो बघा. पण ते पाणी हातात किती पाहिजे हे कळायला पाहिजे ना. याला कळत नाही. ते असं पाणी हातावर ते घेतं की आपल्या पाण्याने, आपल्या हातातल्या पाण्याने दुसऱ्याची पत्राळ होऊन जाते, तरी हे थांबत नाही. म्हणजे कर्म करणं अत्यंत कठीण आहे, सूक्ष्मता आहे. आणि ती सूक्ष्मता तुम्हाला आम्हाला जमणं कठीण आहे. ज्ञानानं अहंकार आहे, योगानं दुःख आहे, कर्मानं सूक्ष्मता आहे. या तिन्ही मार्गानं परमात्मा कलियुगामध्ये भेटेल याची गॅरंटी नाही. हे नामदेवांना माहित होतं. म्हणून नामदेव म्हणतात, देवा आम्ही जन्मोजन्मी आम्ही जोडी येली भक्ती तेने तुझी प्राप्त झाली. या भक्तीमुळेच तो आम्हाला प्राप्त झालाय. म्हणून ते भक्ती प्रेम आम्हाला प्राप्त करून दे. आता भक्ती हा रस आहे. भक्ती काय आहे? रस आहे, रस. ते म्हणतात बाकीचे रस आम्हाला माहित आहे, भक्तीचा रस कुठं माहित आपल्याला? भक्तीचा रस असणं, भक्ती रस आहे हे बऱ्याच लोकांना माहित नाही. आपल्याला बाकीचे रस मिळतात. आंब्याचा आसपासून सुरू झाला ना, नको खातात. आंब्याचा रस आहे, ऊसाचा रस आहे. भक्ती रस आहे आपल्याला माहितच नाही का? पण आंब्याचा ऊसाचा रस जरी असला तरी याला मर्यादा आहे. जोपर्यंत आंबा आहे तोपर्यंत आंब्याचा रस. आणि एकदा का सीझन संपल्यावर आंबा मिळतो बे, रस मिळतो का? तुम्ही म्हणता महाराज कधी मागा, एनी टाइम मागा, तुम्हाला आंब्याचा रस देऊ आम्ही. आता ते नवीन निघाला ना पल्प, तो पल्प कधी उन्हाळ्यात, पावसाळ्यात, हिवाळ्यात कोणत्याही ऋतूमध्ये आपल्याला ते साठवलेला आंबा मिळतो. पण जरी मिळत असला तरी त्या बाटलीवरती लिहिलेलं असतं बघा, या तारखेपासून या तारखेपर्यंतच हा रस प्या. आणि ती तारीख संपल्यानंतर त्यातला रस जर तुम्ही पिला आणि तुम्ही जर वैकुंठाला गेला तर त्याला कंपनी जबाबदार राहणार नाही. म्हणजे हे रस जरी आवडते असले तरी विटके आहेत, पण विट्या येसे सुख नोहे भक्ती रस. पुढता पुढती आस सेवावी आहे. अरे विटका रस नाही हा. भक्तीला सगोडी पैसरी जिवारी. हा, भक्तीला सगोडी पैसरी जिवारी. आनंद अंतरीन समावे. आनंद अंतरीन समावे. किंवा हा रस आनंदाचा घोष करा हरिनामाचा, कोण हा दैवाचा बाग पावे येतील. हा भक्ती रस आहे. अजून नाथाने एक रस सांगितला बघ, कोणता? जो मोलीमध्ये राहते तो हर्षे नाचे गाय, जिने ब्रह्मरस सेविला आहे तो केविरा हे उगला. काय नाथांनी मार्मिकता त्यातून भाव साबून सांगितली. मदिरा हा सुद्धा काय आहे? रस आहे. ज्याला आजकालच्या भाषेमध्ये दारू म्हणतात ना का, तो बी रस आहे. आणि तोही घेतल्यानंतर माणसं देहावरती राहत नाही का? भक्तिरस घेतल्यानंतर सुद्धा देहावरती राहत नाहीत. तुकोबाने फार गोड वर्णन करतात. एका हाती टाळ, एका हातीची केवळी, एका हाती टाळ, एका हातीची केवळी, एका हाती टाळ, एका हातीची केवळी, काननी उंबरी एक पाही काळी,
छंदे नाही मोक्षपदी चढ भजनी आवडी नाही का. अरे इतके मदनमत्त झाले कशामुळं भक्ती रसामुळं मातले वैष्णव तुकोबरा म्हणतात माजलं हो पण कशानं भक्ती रसानं भक्ती रसानं माजले. आणि कारण देहाच्या ठिकाणी राहतात ना असो पोटे आठवची नाही अशी भक्ती रसांसो अवस्था होते. आणि तशीच अवस्था दारू पिल्याच्या लोकांची होते. आप्पा गोष्ट सांगायची बघा नामदेव आप्पा आपण ऐकलेली व्याचं की असंच एक फुल पिलेलं होतं रस्त्यात पडलं त्याला कुठं पडावं कळत नसतं नाही का. रस्त्यात पडलं होतं पाठीमागून राजाची स्वारी यायला लागली. आता राजाची स्वारी का चालत येते होय हत्तीवर बसून. आणि त्या हत्ती रस्त्याने असताना मध्ये कोण नसावं म्हणून 4-5 गाड्या पुढे चालतात नाही का. आणि त्या बेवड्याला उचलला आणि दिला एक शिपाईने बाजूला फेकून. राजाचा हत्ती गेला चालत पुढं. त्या बेवड्याला असा राग आला ना मला फेकला कोण म्हणते बेवडं म्हणते मला फेकलं. उठला तसं धडपडून पळत 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 कसं तरी गेलं वाट काढत आणि त्या हत्तीच्या समोर जाऊन उभारले. आणि हत्तीच्या समोर उभा राहून छातीला पडवून पडवून मोठमोठ्यानं लागलो म्हणाला ए हत्ती पर बैठने वाले. खाल्लंच म्हणते बोल हाथी की और तेरी किंमत क्या है. आभी खरीद लूंगा म्हणते. काय म्हणते हाथी की और तेरी किंमत क्या है आत्ता खरेदी करतो. राजा म्हणलं ही शुद्धीच नाही मला आपली किंमत सांगायला. मग ह्याला हात घाला सकाळी दरबार बाजार घेऊन या मग किंमत सांगू म्हणलं. शिपाने हातापायात बेड्या घातल्या हात टाकलं. भाग झाल्यानंतर ह्याची उतरा लागली की हळूहळू. आणि शुद्धीवर आल्यानंतर बघतोय हातापायात बेड्या लॉकअप मध्ये पडलोय. काय झालं नक्की आपल्या आत्मकाल काय झालं त्याला काय आठवण. तेवढं तिकडे राज दरबार भरला. राजा सिंहासनावर बसला. शिपायला आज्ञा केली जा ज्यानं आपल्याला काल किंमत विचारली त्याला घेऊन ये त्याला किंमत सांगायची म्हणली. शिपाई गेलं त्याला उचललं बेवड्याला राजाच्या समोर आणून उभा केलं. राजाकडे त्या बेवड्यानं बघितल्या बरोबर मान अशी खाली घातली. राजा म्हणला काल छाती बडवू बडवू म्हणत होता हत्ती पर बैठने वाले बोल हाती किंवा तिने किंमत काय आणि आता मान खाली घालते. राजा म्हणला आता काय झालं मला मान खाली घालतोय आता सांगू का म्हणलं माझी किंमत. पण बेवडं लय हुशार बेवडं एवढं हुशार होत एवढं पटकन म्हणलं राजे साहेब अहो किंमत सांगायला लय उशीर केला मला. काय म्हणतो तेवढं किंमत सांगायला लय उशीर केला म्हणजे का. अरे कालच जर सांगितली असती किंमत तर बाजारानं खरेदी केला असता. म्हणजे कसं काय अरे लेनेवाली चली गई म्हणला. तुम्हाला जी इकडे घेणार होती ती निघून गेली. आप बच्चे ठणठण पाल आता काय बघा माझ्याकडे कालच सांगायला पाहिजे होती. म्हणजे सांगायचा मुद्दा माझा एवढा सामान्य पिणारा फटकळ तो जर एवढा मधून मुक्त होतो ज्याने भक्ती रस घेतलाय तो ग बसल होय. आणि म्हणून नामदेव आहे भक्ती प्रेमाची अपेक्षा अपंगाच्या दुसऱ्या चरणात भक्ती प्रेमाचू
नामा म्हणे आम्ही पायिक पुकाचे धारक नामाचे तुझे देवा. शेवटच्या चरणातच नामदेवाने सांगितलं की बाबा भक्ती प्रेम सुखाची अपेक्षा व्यक्त करणारे आम्ही कोण, तर आम्ही तुझे दास आहोत. दास आता एकच शंका निर्माण करून सेवा करतो, दास्यत्वामध्ये सुख आहे का दुःख आहे? पण कुणाचं दास्यत्व व्हावं याच्यावरती अवलंबून आहे. संसाराचं दास्यत्व केलं तर दुःख आहे, आणि देव आणि देवमान्य संतांचं दास्यत्व केलं तर सुख आहे. संसाराचं दास्यत्व करताना किती दुःख आहे. तुकोपरे सांगतात कार्य दास होशी संसाराचा कर, आणि दुःखाचे डोंगर भोगावया. दुःखाचं डोंगर भोगावं लागतात संसारामध्ये. संसारामध्ये असा एक प्रकार आहे, व्यवहारामध्ये बायकोचं नाव अनु असते आणि नवऱ्याचं नाव अंत असते. म्हणजे इथं असलेलं सोडून बरं, नवऱ्याने म्हणायचं काय अनु, आणि हिने म्हणायचं काय अंता. अंता आणि अनु, अनु अना 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 हा जीवनातला कधी संपत नाही, शेवटपर्यंत संपत नाही. अगदी बापू आणा, सुतळे आणा, तरी आणा आपल्या पाठीमध्ये संपत नाही. हा त्यामुळे दुःखाची डोंगर भोगावया. दुःख संसारामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पण परमार्थिक क्षेत्रामध्ये जर दास्यत्व स्वीकारलं तर परिणाम धन्य आम्ही जन्म आलो, दास विठोबाचे झालो, किंवा आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. पांडुरंगाचं दास्यत्व होणं हे दैववान माणसाचं काम आहे, भाग्यवान माणसाचं लक्षण आहे. अन्यथा दास्यत्व स्वीकारणं अत्यंत कठीण आहे. पण नामदेव म्हणतात नामामध्ये आम्ही पायिक. पायिक म्हणजे काय हो? दास, सेवक, नाही का? कितीतरी समानार्थी शब्द आपल्याला पाहायला मिळतील. आम्ही तुझे दास आहोत, पांडुरंगाचे दास आहोत. नुसते दास नाही, धारक नामाचे तुझे देवा. तुझ्या नामाचा धारक आम्ही, नामाचे धारक. नेनो प्रकार आणि सर्व भावे एक विठ्ठलाची प्रमाण. अरे आम्ही नामधारक आहोत, तुम्ही आम्ही नामधारक नाही, आपण नाम जापक आहोत. संत नामधारक आहेत. आपण नाम जप करतो म्हणजे ठरवून करतो, आणि संत धारक म्हणजे धार अखंडित. ओघ चालियला नित्य अखंड धार व्हायची पाहिजे नामचिंतनाची. आपलं नामचिंतन ठराविक वेळेमध्ये असतं, 7 ते 8 नाम चिंतन होईल, नंतर विश्रांती घेण्यात येईल, नाही का? आपलं जीवन वेगळं आहे, आपण टाइम टू टाइम वागणारे माणसं आहेत. पण संतांचं तसं नाही. कौलो कौळी नाम घ्यावे अच्युताचे, भोजन भक्ताचे सुखरूप. काय तुकोपराचे शब्द आहेत. अरे घासा घासाला देवाचं नाम चिंतन करायचं, घासा घासाला, नाही का? अच्युत आहे मा, केशव आहे मा. नामधर्यांचा अभंगच आहे, केशवा माधवा गोविंदा गोपाळा, चवी चवी घेऊ घास, ब्रह्मरसावडी. चवी चवी घास घेत असताना नामचिंतन प्रत्येक घासाला व्हायला पाहिजे, नाही का? आपलं होतंय का? आपण कीर्तनात बसलोय खरं, पण नामचिंतन करतोय का? कीर्तनामध्ये बसलोय, 9 वाजता तरी विठोबा रुक्मिणी म्हणून कीर्तनामध्ये बसलोय खरं, आलो इथं, काय करू म्हणजे कालच चप्पल घेतली म्हणली, नाही? देहानं देवापाशी आणि चित्तानं चपली पाहिजे. ही आपली अवस्था आहे. इथं बसला असताना कीर्तनामध्ये बसून सुद्धा नामचिंतन कधी मुखात आपल्या यायचं. इकडे बघू नका कुणाकडं. हाय म्हणजे योगायोगच आहे म्हणायचं. नामचिंतन मुखाला येण्याकरता फार कष्ट लागतात. अनंत जन्माचं पुण्य आपल्या जवळ लागतं, तर श्रीरामाचं नामचिंतन आपल्या मुखाला येतं. अन्यथा देवाचं नामचिंतन असं सहज मुखाला येत नाही, नाही का? जुन्या काळातल्या गोष्टी सांगणारे लोक होती. आता गोष्ट सांगण्याकरता कीर्तन राहिली, पण आपल्या कीर्तन गोष्टी नाही येणार. ते वाके वाके म्हणजे वासुदेव केशव, वासुदेव केशव असं सुद्धा आपल्याला म्हणता येत नाही. म्हणा म्हणून सुद्धा मुखाला नामचिंतन आपल्याला येत नाही. याला कारण पूर्वजन्मीच दुःख, काय पाप आहे. जोपर्यंत ते पाप आपल्याकडे आहे तोपर्यंत काय मनकारे जना
श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे, श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतिताला पावन करणार आहे खरं नाम आहे, पण येत नाही ना मुखाला. नामदारांचे काही शब्द आहेत, देवा तुझं एवढं गोड नाम आहे, अमृतापेक्षाही गोड आहे, पण काय करू कीर्तनी बैसता निद्रे नागविले मन माझे गुंतले विषय सुखा. कीर्तनामध्ये बसला असताना सुद्धा मला माझं सगळं मन झोपेत ओढलेलं आहे. आणि काय करावं, माणसाला कीर्तनातच झोप येते, पंखा असू द्या नाहीतर नसू द्या, पण कीर्तनात मात्र माणसाला झोप येणार, कारण तिला आशीर्वाद दिला रामानं नाही का, हे कीर्तनात म्हणून माझ्या. असो मला विषयांतर करायचं नाही. नामचिंतन नाम धारक व्हा. काय व्हा? नाम धारक व्हा, नाम जापक होऊ नका. नाम जाप नाम मोजून करूच नाही. नाम हे मोजून करण्याचं नाही आहे. आम्हा नामदाराचे शब्द आहेत, नामामने लाखोली सदा अनंत नामे वाहू गोविंदा. लाखोली सदा कदा म्हणजे सदा शब्द वापरला. सतत आपल्या मुखानं नाम चिंतन येऊ द्या, नाम धारक व्हा, आणि ते जर झाला तर भक्ती प्रेम सुखाला तुम्हाला काही कमी पडणार नाही. असं या अभंगातून नामदार तुम्हाला आम्हाला सांगतात. गेल्या 50 वर्षापासून आपण या ठिकाणी नामामृत श्रवण करत आहात. नामाचं अमृत 50 वर्षापूर्वी याच ठिकाणी आपल्याला या सप्ताहाची मुहूर्तमेढ रवली गेली किंवा नामचिंतनाचं बीज रवलं गेलं. आज आपला सप्ताह सुवर्ण महोत्सव वर्षामध्ये आलेला आहे. म्हणजे 50व्या वर्षामध्ये पदार्पण आपण या वर्षी केलेलं आहे. जुन्या काळातला इतिहास जर आपण पाहिला, आजही वर चढून येणं कठीण आहे. आता रस्ता झाले म्हणून बरं आहे, पण 50 वर्षापूर्वीचा काळ जर पाहिला तर काय दुर्गम भाग असलेला, आणि दुर्गम भागामध्ये सप्ताह करणं. मी सातारा जिल्ह्याचं खासियत मागाशी सांगितली पहिल्यांदा सुरुवातीला. हा दरी डोंगराचा शूरवीरांचा भक्तगणांचा भाग असलेला डोंगर, आणि ह्या सह्याद्रीमुळंच आपला हिंदू धर्म टिकला हे विसरू नका. ती जर नसता तर कुठलं सप्ताह, कुठलं होता, कुठलं कपडाला त्याचे गळ्याचे जानवे माळा सगळ्या आळंदी पंढरीची वारी मठ मंदिर राहिली असते चेचे. आणि ते टिकण्याला कारण जर कोण असतील तर पहिले छत्रपती शिवाजी महाराज आहेत, आणि त्यांना साथ देणारा हा सातारा जिल्ह्याचा सह्याद्रीच्या पर्वतरांगीमुळंच आपला हिंदू धर्म टिकला. म्हणून आपण मोठमोठ्यांदा सत्य करतो, नामचिंतन करतो. हे जर नसतं तर 50वा वर्धापन दिन तुम्ही आम्ही बघितला नसता किंवा साजरा करू शकलो नसतो. भाग्यवान आहात आपण की आपल्या जीवनामध्ये छत्रपतीच्या नंतर आपण जन्माला आलो म्हणून भाग्यवान म्हणून. तुकोबाराय ज्ञानोबाराय नामदारांच्या नंतर जन्माला आलो म्हणून भाग्यवान. का? त्यांची कीर्ती आपल्याला ऐकायला मिळते, आणि कीर्ती ऐकण्यात एवढा आनंद आहे. नामचिंतनामध्ये किती आनंद आहे. असं नामचिंतन गेल्या 50 वर्षापासून आपल्या गावामध्ये करत आहेत. त्याकरता अनेकांनी त्याला सहकार्य केलेलं आहे. देवोनिया जीव वडली साधी याला ठाव. जुन्या काळातील कठीण प्रसंगामध्ये अत्यंत हलाख्याच्या परिस्थितीमध्ये हा सप्ताह रुजवला, आणि त्यानंतर हा फुलवला, आणि त्याचा परिणाम त्याचा वेलू गेला गगनावरी. आज तो मोगरा फुललेला आहे भक्तीचा, आणि त्याचा आनंद तुम्ही आम्ही घेत आहोत. असंच आपल्या जीवनामध्ये अमृत महोत्सव यावा, हिरक महोत्सव यावा, हिरक महोत्सव अमृत महोत्सव यावा. 100वा सप्ताह सुद्धा आपल्या जीवनामध्ये पाहायला मिळण्याचं भाग्य तुम्हाला आम्हाला प्राप्त व्हावं, अशी पांडुरंगाची चरणी प्रार्थना करून सेवेला पूर्ण ज्ञानेश्वर
आनंद